जोपर्यंत आपल्याला कोणीतरी दुःख देत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि परमार्थामध्ये खोटा परमार्थ तर मुळातच चालत नाही. तुम्ही स्वतःची समजूत घालाल, काही हरकत नाही. शब्द कळतायत ना तुम्हाला, लक्षात येत आहेत ना की हिंदीमध्ये घेऊ. परमार्थामध्ये खोटी भक्ती आणि खोटा परमार्थ मुळातच चालत नाही. तुम्ही भक्ती करू नका, देवाची पूजा करू नका, कुठल्याही दगडाच्या मूर्तीला तुम्ही मानू नका, काही गरज नाही. पण तुम्ही एखाद्या भक्तासमोर किंवा एखाद्या देवासमोर जाऊन, कुठला आता 33 कोटी देवी देवता आपण मानतो, पण त्या परमार्थामध्ये भगवंताचं नामचिंतन करत असताना तुम्ही जर खोटी भक्ती केली तर त्याचा नाशही तसाच होतो. परमार्थामध्ये खोटी भक्ती कधीच नाही चालत. आपलं जसं खेडेगाव आहे ना, तसंच एका खेड्यागावात एक श्रीमंत ग्रस्त आहे आणि शेती भरपूर आहे, शिवाय नोकर चाकरही आहेत. प्रपंचात अगदी कसल्याच गोष्टीची उणीव नाही. मात्र त्याला संतती नव्हती. काय नव्हतं? पुत्र नव्हता. आणि विषय काय आहे की परमार्थामध्ये खोटी भक्ती नकोय. परमार्थात जर खोटी भक्ती केली तर देवही आपल्याला खोटं ठरवतो, हेही तेवढंच सत्य आहे. त्या सद्गृहस्थाला संतती नव्हती, प्रपंचामध्ये कुठल्याच गोष्टीची उणीव नाही आणि संतती नव्हती म्हणून गावातल्या बायका त्याच्या पत्नीला वांज म्हणत होत्या. त्याच गावात एक वैराज्य म्हणजे वर वर खाणारा असतात प्रत्येक गावामध्ये. इकडची टोपी तिकडे, तिकडची टोपी तिकडे, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी दुसऱ्याच्या डोक्यावर, असा वर वर खाणारा होता. आणि कुणाच्याही घरी मंडळी जेवायला बसली की यांनी दारातून डोकवायचं आणि म्हणायचं, काय चाललंय मग, ठीक आहे का? असा हा वर वर खाणारा मग त्या मंडळींना म्हणायचा, या जेवायला. कोण म्हणतंय? हा वर वर खाणारा. ते जेवायला बसले आणि हा त्यांना म्हणतो, या जेवायला. त्यांनी म्हणायचं आलो की लागलीच हा जेवायला बसतोय. कोण? हा वर वर खाणारा. महाराज त्यांनी म्हणायचं, याने फक्त शब्द टाकायचा की आम्ही आलोच, हा बसलाच समजायचं. आणि एके दिवशी त्या श्रीमंताच्या घरी नेमकं दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा गेला आणि हा दारातूनच म्हणतोय, काय चाललंय श्रीमंत बुवा, बरं आहे का? श्रीमंत म्हणतात, जेवतोय, या ना जेवायला. लागलीच हा त्यांच्या ताटाला ताट, मांडीला मांडी लावून बसलाच. ते दोघंच असल्यामुळे बेत बराच असायचा. मग त्यांनी विचार केला की रोज एकाच दाराला जाण्यापेक्षा, रोज वेगवेगळ्या दाराला जाण्यापेक्षा एकाच दारामध्ये जर जेवायला गेलो तर फार चांगलं होईल. आपण रोज इथेच येत जाऊ, हा असा त्याचा बेत ठरला. असा तो श्रीमंत जेवायला बसला की तो वर जग्या, वर जगणारा, दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा. बरोबर की नाही? समजतंय ना तुम्हाला? नक्कीच कळत असेल मराठी भाषा. महाराज असं एक आठवडा झालं. शेवटी मालकीनबाई म्हणतात की यावर काहीतरी उपाय केलाच गेला पाहिजे, काहीतरी शोधलंच पाहिजे. म्हणून त्यांनी असा विचार केला की आपल्या घरामध्ये उद्या ज्या वेळेस पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, उद्या आपल्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, आम्ही अगोदर जेवायला बसल्यानंतर मी अगोदर विचारेन की आमटीत मीठ टाकलं का. अगोदर मी विचारेल. ती त्या श्रीमंत मालकाची पत्नी म्हणते की तुम्ही जेवायला बसल्यानंतर विचारेन की आमटीमध्ये मीठ टाकलं का. आमटी आळणी केली तर मी लटके भांडण काढून सुरुवात करेल, म्हणजे सहज खोटं भांडण. मी तुला मारण्यासाठी धावून ते खोटं भांडण जोरात ओरडत मागच्या घरात जा. पती पत्नीला म्हणतोय, आमटीमध्ये मीठ नाही, मी तुला मारायला मागच्या घरामध्ये येणार. अशी आपल्या दोघांची भांडणं पाहून तो आपल्या घरी येणार नाही. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी 12 वाजले. उत्तम स्वयंपाक करून त्या वर जग्याचं आमंत्रण नसताना तो तिथे जेवण करण्यासाठी आला. तो आला आणि म्हणतोय, काय चाललंय श्रीमंत बुवा, बरं आहे का? हे म्हणतात ते श्रीमंत बुवा म्हणायला लागले, या जेवायला. नुसता आवाज काढला सरशी हा माणूस जेवायला बसला.
आलोच. दोघं जेवायला बसतात आणि सुरुवात करणार. तोच श्रीमंत बुवा म्हणतायत की का ग, आमटीमध्ये तू जरा मीठ टाकलेलं नाहीये. रागाच्या भरात येऊन म्हणतात. आणि आमटीच राहिलेली आहे, आमटीमध्ये तू मीठच घातलेलं नाही. का टाकलं नाही? तेवढ्यात मालकीणबाई म्हणतायत, गडबडीत मीठ टाकायचं राहिलं. श्रीमंत म्हणाले, तुला आठवण कशी नाही, तुला अक्कल नाही का टाकायची? म्हणून तिला मारण्यासाठी धावले आणि ठरल्याप्रमाणे मालकीणबाई ओरडतच मागच्या घरात गेल्या. पाठीमागे धावत जाऊन श्रीमंत बुवांनी काठी घेतली आणि ती काठी त्या मालकिनीच्या अंगावर टाकायच्या ऐवजी गादीवर मारू लागले. सुरुवात केली. असं वाटतंय की आता मालकिनीच्या अंगावरती ती काठी मारल्या जाते आणि भांडण चालल्यामुळे हा उठून दाराच्या बाहेर उभा राहिला. कोण? हा वर जग्या, वर खाणारा. हा दाराच्या बाहेर जाऊन उभा राहिला आणि भांडण चालू आहे हे त्याला समजलं. तेवढ्या श्रीमंतांनी डोकवून पाहिलं, त्या श्रीमंत बुवांनी, आणि मालकीणबाईला म्हणतायत, बघ गेला की नाही. मालकीणबाईला म्हणतायत, बघ गेला की नाही. मग दोघं नवरा बायको जेवायला बसले. आता आळणी चांगली आहे, ती आमटी जी होती तिच्यात मिठाची गरज आहे का? गरज नाही. आता ती आमटी चांगली झाली, आता त्याच्यात कोणाची गरज नाहीये. मग हा जो वर खाणारा होता ना, हा दाराच्या बाहेर जाऊन उभा होता. ती म्हणते, बघा मी लटकेच रडले की नाही, खोटं खोटं रडले की नाही. हा वर जग्या दाराबाहेर उभा होता. तेवढ्यात हाही म्हणतो, बघा बघा मी पण लटकेच बाहेर गेलो की नाही, मी पण खोटं खोटं बाहेर गेलो की नाही. म्हणून लटका परमार्थ, परमार्थात खोटी भक्ती चालत नाही. तसंच देवही आपल्याला भेटणार नाही. सगळा परमार्थ हा खोटा ठरतो. म्हणून भक्तवत्सल अकारण करुणा वरुणालय असलेल्या आई भगवंत भगवतीला कधीही खोटा परमार्थ करू नका. आपल्या आयुष्यात चुकीचे लोक येतात आणि निघून जातात.